प्रेज द लॉर्ड. जिवंत देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद. आज पुन्हा एक वार प्रभूने त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला एकवटलेलं आहे. प्रभूची स्तुती असो. आपला देव हा आशीर्वाद देणारा देव आहे. हालेलुया. त्याला शाप द्यायला आवडत नाही, कारण बायबलमध्ये असं लिहिलंय की आशीर्वाद देताना तो तुमच्या हजारो पिढ्यांना आशीर्वादित करतो. तुम्हाला तर करीलच, पण तुमच्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना पण तो आशीर्वादित करतो. त्याने सांगितलं, शाप देऊ नका, आशीर्वाद द्या, आणि फक्त आशीर्वादच द्या. तुमच्या मुखातून कोणासाठी शाप निघू नयेत अशी देवाची इच्छा आहे. मग तुमच्या मुखातून ज्यावेळेस आशीर्वाद निघतात, तर सुरुवातीलाच एक प्रश्न पडला पाहिजे की माणूस माणसाला आशीर्वाद देऊ शकतो का? बऱ्याच वेळा आपण म्हणतो की परमेश्वराचे आशीर्वाद तुझ्या जीवनावरती राहोत, पण काय हे शक्य आहे का की एक माणसाने दुसऱ्या माणसाला आशीर्वाद द्यावा? जे लोक येशूला मानत नाहीत ते तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतात का? जे लोक येशूला मानतात ते तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतात का? बरं, आज काही डाऊट क्लिअर होणार आहेत, कारण की आजचा संदेश अनेकांची झोप उडवणार आहे. एक दिवस असा होता की अब्रामाची पत्नी सारा मरण पावली. तरुण मुलगा आहे घरी, इसाक. आणि आता इसाकाच्या वेळ आलेली आहे की त्याचा विवाह व्हावा. अब्राम एकदम जख्म म्हातारा झालाय. आता तो मुलासाठी सून बघण्यासाठी जाऊ शकत नाहीये, अशी स्थिती आहे. कारण त्यांनी अफाट प्रवास केलेला आहे, युद्ध लढले, काय काय केलं, खूप जबरदस्त लाईफ जगला. आणि जो काळ असा होता की ज्या काळामध्ये आता मुलासाठी मुलगी पाहायची, त्यावेळेस मात्र त्याला स्वतःला जाता आलं नाही. मग त्याचा एक फार विश्वासयोग्य असा त्याचा एक दास होता. आपल्या सेवकाला त्याने पाठवलं की जा, अशा अशा अमुक अमुक ठिकाणी जा, आणि तिथून माझ्या मुलासाठी चांगली मुलगी बघून आण. सेवक तिथं जातो, आणि जाऊन तिथं पोहोचल्यानंतर एक विहीर त्याला दिसली, आणि त्या विहिरीजवळ जाऊन तो थांबल्यानंतर त्याच्याकडे उंट वगैरे होते, आणि त्याने देवासमोर एक असा करार केला, जी मुलगी मला पाणी देईल, की जी मुलगी मला पाणी देईल आणि वरून असं म्हणेल, मी तुझ्या उंटांना सुद्धा पाणी पाजते. हा एक संस्काराचा, सुसंस्काराचा भाग आहे. तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही कोणाला पाणी द्यावं, सन्मान करावा. आतिथ्य प्रिय असणारे जे लोक आहेत त्यांना बायबलमध्ये फार मोठा हुद्दा दिलेला आहे, त्यांचा दर्जा फार वेगळा आहे. आणि मग ती मुलगी तिथं आलीच की ज्याने म्हटलं, मी तुम्हाला पण पाणी देते आणि तुमच्या उंटांना पण पाणी पाजते. उंटांना पाणी पाजणं सोपी गोष्ट नाही आहे, कारण की ज्या पंक्तीला लोक म्हणतात फक्त वाढत राहा, थांबू नका, तिथं वाढणं थोडं कठीण असतं. उंटांची तहान भागवण्यासाठी कितीतरी पाणी द्यावं लागेल. नळ नव्हते आजच्या काळासारखे, पाणी विहिरीतून शेंदून काढायचं आहे, सोपी गोष्ट नाहीये. उंटांना पाणी पाजणं, उंटाला नाही, उंटांना तिने पाणी पाजलं. सुसंस्कारी मुलगी, आशीर्वादित देवाचं लेकरू. पण गंमत अशी आहे की जे बायबलचा अभ्यास करणार त्यांना कळेल की ते काय डायरेक्ट यहोवा देवाला मानणारे लोक नव्हते. ज्या वेळेस हा व्यक्ती, हा दास त्या मुलीच्या घरी गेला, घरचे म्हटले जेवायला बसा. तो म्हटला मला काहीच नको, आधी माझा संकल्प तुम्हाला सांगू दे, मी काय योजना घेऊन आलोय. त्यांनी सगळं हकीकत सांगितली. ते म्हटले मुलीला विचारा, ती तयार तर आम्ही तयार, काय प्रॉब्लेम नाही. ऐका, उत्पत्ती 24वा अध्याय 58 ते 61 वचन.
उत्पत्ती 24, जेनेसिस चॅप्टर 24 वर्सेस 58 to 61. उत्पत्ती 24 58 ते 61. त्यांनी रिबकेस बोलावून विचारले, तू ह्या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. सगळ्यांनी म्हणा, जाते. हा प्रश्न देवाने तुम्हाला विचारलाय. येशू येणार का तेव्हा तू त्याच्याबरोबर जातेस काय? जर मंडळी म्हटले जाते, तर उचललं जाण्यासाठी तयार व्हा. हालेलुया. रिबकेचं सगळ्या लोकांसमोर उत्तर आहे, जाते. मी तयार आहे, मी जाते. या जाते शब्दात खूप पॉवर आहे. मग त्यांनी त्यांची बहीण रिबका, तिची दाई, अब्रामाचा सेवक व त्याची माणसं यांची रवानगी केली. पण सगळ्यांची रवानगी केली. अब्रामाचा सेवक आलाय, त्या रिबकेची दाई आणि सगळ्या मैत्रिणी वगैरे, तिच्या बाकीचे सगळे लोक, तिची बहीण, त्यांची बहीण रिबका, तिची दाई, अब्रामाचा सेवक आणि काही माणसे वगैरे यांची रवानगी केली. 60 वचन. त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले. आता इथं जरा विशेष मुद्दा आहे. कोण आशीर्वाद देत आहे? अब्राम नाही, अब्रामाचा रिबेका पण नाही. रिबेकाला आशीर्वाद देत आहेत कोण? रिबकेच्या घरचे. ते लोक विधर्मी होते. कान उघडे ठेवून ऐका. येशूला ते मानणारे नव्हते, परात्पर देवाला मानणारे नव्हते. काही इकडचे काही तिकडचे होते. पण तरी त्यांनी आशीर्वाद देताना म्हटलं, त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, बाई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो, व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगरांची सत्ता पाहो. हे पुढे झालं का? याचा अर्थ विधर्म्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात. मोशेचे डायपरचे बिल फारोला भरू द्या. ज्या बालवयात मोशे आई बापाच्या जवळ पाहिजे होता, त्या दिवसांमध्ये एका विधर्मी राजाच्या घरात तो लहानसा मोठा झाला. या घराची पात्रता नाही, पण ज्या घराची पात्रता आहे त्या घरात त्याला पाठवलं. आणि एवढा मोठा राजा मोशेसाठी आशीर्वादाचं कारण झालाय. नबुकदनेस्सर यहोवाला मानणारा होता, पण माझ्या देवाने त्याचा पण वापर केला. देव परक्यांचा वापर करील तुमचे आशीर्वाद मोकळे करण्यासाठी. ज्यावेळेस लोक खऱ्या अंतःकरणाने तुमच्यासाठी काही चांगली गोष्ट बोलतात, तुम्ही तुमच्या देवाला त्यावेळेस आमेन म्हणू शकता. कारण की कधी कधी परक्यांच्या मुखातून तुमचा देव तुमच्याशी बोलू शकतो. ज्याला देवच माहित नाही अशाकडून पण देव तुमच्याशी बोलू शकतो. ती बलामाची गाढवी काय धार्मिक होती? कुठल्या चर्चची मेंबर होती? कुठं जायची प्रार्थनेला? तरी पण ती बोलली, देवाचं गौरव झालं. कधी माणसांना कळत नाही त्यावेळेस देव दाखवून देतो की तुझ्यापेक्षा जनावरं हुशार आहेत. त्यांना कळतंय. जेव्हा योनाला कळत नाही तेव्हा मासा बरोबर आज्ञा पाळतो, इथून घ्यायचं आणि तिथं सोडवायचंय. आणि याला माठ्याला समजत नाही त्याचा देव त्याला कुठं पाठवतोय. आशीर्वाद
हे श्रेष्ठांकडून कनिष्ठांना लाभतात, हे निर्विवाद आहे, बायबलमध्ये सांगितलंय. जर तुमच्यासाठी कोणी आशीर्वादाचे शब्द बोलले तर त्यांच्या तोंडाला हात लावू नका. कदाचित देव तुमच्यासाठी काही योजना करत असेल. काही मेडिकल सायन्स मधले नर्सेस आहेत आपल्यामध्ये. तुम्ही काय फक्त ख्रिश्चन लोकांना ट्रीटमेंट देता? टीचर आहेत सिस्टर, फक्त येशूचे लेकर आहेत त्यांना तुम्ही शिकवता? बोलत नाही तुम्ही. कोणी ड्रायव्हिंग करतं, तुम्ही फक्त ख्रिश्चन लोक गाडीत बसले तरच गाडी चालवता? देवाने जगावर प्रीती केली. माइंड सेटअप थोडा चेंज करा. तुम्ही जोपर्यंत प्रेम नाही करणार लोकांपर्यंत ना, तोपर्यंत तुमचे आशीर्वाद मोकळे नाही होऊ शकत. ख्रिश्चन लोकांना वाटतं की आम्ही शोकेशमध्ये ठेवलेले स्पेशल लोक आहेत. तुम्हाला एक सांगतो गोष्ट, जे भांडे शोकेशमध्ये आहेत ना, कुणी त्याला वापरत नाही, ते फक्त दिखाव्याचे असतात. आम्हाला शोकेश मधले नको, आम्हाला वापरातले पात्र बनायचंय, जे उपयोगात येतील आणि जे प्रॅक्टिकल खरं लाईफ जगतील. येत्या दिवसात सगळे जगातले कुणी लोक असतील ज्यांना लोक धिक्कारतात, त्यांच्या पंक्तीला बसून जेवताना त्यांना गॉस्पल सांगताना तुम्ही दिसले पाहिजेत. आशीर्वादांमध्ये पण फरक आहे. जगातून पण आपल्याला आशीर्वाद मिळतात. ख्रिस्ती लोक पण तुमच्यासाठी आशीर्वादाचे शब्द बोलू शकतात. जगिक लोक पण तुमच्यासाठी आशीर्वादाचे शब्द बोलू शकतात. निर्विवाद आहे. बायबलची मी अजून काही तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो, पण एवढ्यात शीतावरून भाताची परीक्षा. अख्खा भात जमिनीवरती ओतून एक एक कण चेक करू नका. एक सांगितलं उदाहरण कळालं. आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो आणि त्याच्यात आपण नाही नको म्हणता कामा नये. देवा तुला जे द्यायचंय ते मी ऍक्सेप्ट करतो. देव ज्यावेळेस आशीर्वाद देतो त्याच्यात आणि इतर आशीर्वादात थोडा फरक असतो. फरक आहे. परमेश्वर ज्यावेळेस आशीर्वाद देतो आणि मनुष्य आशीर्वाद देतो त्याच्यात पण फरक आहे. काही आशीर्वाद तुम्हाला मिळाले तरी तुम्हाला नाकारण्याची हिंमत पाहिजे. काही आशीर्वाद तुम्हाला असे मिळतील, देव तुम्हाला सांगले आशीर्वाद घेऊ नको, दुसऱ्याने दिलेले, ते तुम्हाला वेळेवरती नाकारता आले पाहिजेत. देवाच्या आशीर्वादात काय वैशिष्ट्य आहे वाचूया आपण एक वचन. नीतिसूत्रे 10वा अध्याय 22वा वचन. प्रोब चॅप्टर 10 वर्स 22. नीतिसूत्रे 10:22. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. सगळ्यांनी म्हणा, परमेश्वराचा, मोठ्या आवाजात, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद काय देतो? समृद्धी देतो. मान्य आहे सगळ्यांना. पण त्या आशीर्वादाची खासियत पुढे लिहिली, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. आशीर्वाद घेऊन तुमचं जीवन कष्टात आहे, ते आशीर्वाद घेऊ नका. जे आशीर्वाद प्राप्त करून तुमचं जीवन कष्टमय झालंय, ते आशीर्वाद नाकारायला सुरुवात करा. आणि कोण कष्ट देतं? जगातून येणाऱ्या गोष्टी. एखादा व्यक्ती तुमच्यावर एक मेहरबानी करील, पण आयुष्यभर तुम्हाला टॉर्चर करील. तू आजारी होता, मी धावपळ केली, मी मेडिकल मध्ये रात्री 2ला मी गेलो होतो, मी मदत केली तुला, मी नसतो आलो. त्याला म्हणायचं गप, देवदूत आले असते. माझ्या देवाने कोणाला तुम्हाला मदत करायला पाठवल्याशिवाय कोणी तुम्हाला मदत करणार नाही. भरपूर धावपळ करा, गोरगरिबांची काळजी घ्या, विधवांचा कैवार घ्या, पण ते सगळं केल्यावर तोंडाला टाळं लावा. नसलं तर मला मागून घ्या, मी टाळं आणून देतो. हालेलुया. पण टाळं लावा.
त्याने तुमचे आशीर्वाद मोकळे होणार आहेत. हालेलुया. तुमचे स्वतःचे आशीर्वाद मोकळे होणार आहेत. तुमच्या जीवनावर देवाची कृपादृष्टी अशी होईल, तुमचे आशीर्वाद कशानेच थांबणार नाहीत. खूप गरजेचं आहे. काही लोक थोडंसं काहीतरी करतील, पण तुम्हाला एक दिवस असा आणतील का देवा मी कशाला घेतली याची मदत. मग त्यावेळेसच होली स्पिरिट तुम्हाला रिव्हील करेल, इसको बोल कुछ मत कर, इसको बोल मेरे को तेरा कुछ नहीं चाहिए, तेरा तेरे पास रख, मैं ऐसे जी लूंगा, प्रभु मेरे को बाहर निकालेगा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. ही प्रार्थना करा. आणि काही लोक असे जीवनात भेटतील, तुम्हाला रक्ताच्यानी एवढा जीव लावला नसेल नातेवाईकांनी, असे चंदनासारखे स्वतःला उघळून टाकतील तुमच्यासाठी. आणि तुम्ही म्हणा तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. ते म्हणजे काहीच नाही, काही नाही, एवढं काय नाही, हे नाही, मला तर अजून करायचंय, मी अजून प्रेम करेल. हे सच्चे देवाचे दास आणि दासी असतात. काही पास्टर लोकांचं पण मला आवडत नाही. बोलू का नको? करतील एवढं, दाखवतील एवढं. मी माझ्या मंडळीची काळजी घेतो. रात्री 2ला मी त्यांच्या मदतीला धावून गेलो आणि ते विसरले, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं. तू करतोयस देवासाठी. मला वाटतं स्पेशल टाळे विकत घ्यावेत. हालेलुया. देव ज्यावेळेस तुम्हाला मदत करेल ना, आशीर्वाद देईल, त्याला जोडून तो दुःख नाही देणार. देवाच्या आशीर्वादात दुःख नसतं. ते खरेखुरे आशीर्वाद असतात, तणावमुक्त आशीर्वाद, तणावमुक्त आशीर्वाद. ज्यावेळेस देवाला विचारून तुम्ही लग्न करता, देव सांगतो तू कर, तुम्हाला टेन्शन नाही राहत. आणि जे लोक देवाला न विचारता गुडघ्याला बाशिंग, जेव्हा हे बाशिंग वगैरे मी ऐकतो मला असं वाटतं चिंग चॉंग काहीतरी चायनीजची लँग्वेज आहे. त्यांना आयुष्यभर लक्षात राहतं मी देवाचं नाही ऐकलं, मी ऐकायला पाहिजे होतं. देव आशीर्वाद देतो, त्याच्याबरोबर दुःख नाही देत. देव आशीर्वाद देतो, त्याच्याबरोबर तो दुःख जोडत नाही, क्लेश जोडत नाही, कष्ट जोडत नाही. एखाद्याच्या अकाउंटवरती 5 लाख असणं आशीर्वाद आहे का शाप आहे? आशीर्वाद आहे. आता तुमची उत्तरं बदलतील येते 1 मिनिटात. त्यांनी चोरी करून 5 लाख आणले ना अकाउंटवर टाकले, शाप आहे का आशीर्वाद? सगळे धन्य लोक एका चर्चमध्ये एकत्र झालेत. त्या पैशाने त्याला शांती राहील का मनात? पोलीस बरोबर त्याला शोधतील, कोणाची चोरी केली, काय झालं, मनात नुसतं त्याच्या टेन्शन राहील. कधीपर्यंत टेन्शन राहील? जोपर्यंत पकडला जात नाही. आणि नंतर टेन्शन घ्यायची गरज नाही, त्याला आपोआप मिळेल ते. कारण कोणावर असो नसो, मुंबई पोलीसवर आमचा भरपूर भरोसा आहे, चांगली काळजी घेतात ते. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला आशीर्वादित करील, समृद्धी देईल, त्याच्यामध्ये तो आणखी कष्ट नाही देणार. जी गोष्ट देवापासून तुम्हाला कनेक्ट झालेली आहे, जे आशीर्वाद देवापासून मिळालेत, ते आशीर्वाद म्हणजे खरेखुरे आशीर्वाद असतात. त्याच्यात कुठलीही तुम्हाला अडचण राहणार नाही. ते खरे आशीर्वाद काय आहेत आपल्या जीवनातले, ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. देवापासून कुठले आशीर्वाद आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः खूप आशीर्वादित होता, तुम्ही स्वतः खूप आशीर्वादित होता. 1 लिटर पाण्याची बॉटल आहे, फुल भरली, अजूनही कोणी म्हणतो मला अजून भरायचं, काय होणार ते? तसं तुमचं जीवन होईल.
देव ओतत राहील आणि तुमच्या लाईफ मधून ओव्हरफ्लो होईल. तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने लोक आशीर्वादित होतील. तुम्ही एखाद्याच्या जवळून जरी गेले ना, असं तो माझ्या बाजूने गेला आणि मी करोडपती झालो, असं पण होऊ शकतं. फॅक्ट आहे. फक्त आशीर्वादित व्यक्तीच्या सहवासात आल्याने पण आजूबाजूच्या आशीर्वादित होतात. योसेफाकडे संपन्नता आहे, भाऊ सगळे भिकारी झालेत. ऐकता तुम्ही सगळे? खायला अन्न नाही त्यांच्याकडं. शोधत शोधत यावं लागलं त्यांना, जिथं भावाने त्यांच्यासाठी मोठा साठा ऑलरेडी करून ठेवलाय. योसेफाशी कनेक्ट झाले, आयुष्यभर कधी हात पसरावा नाही लागला. आशीर्वादाशी कनेक्ट व्हा, आशीर्वाद देणाऱ्याशी कनेक्ट व्हा. तुमचा आशीर्वाद संपणार नाहीत. रोमकरसपत्र 12 अध्याय 14 वचन. रोमन्स चॅप्टर 12 वर्स 14. रोम 12:14. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. संत पौल आनंदाबद्दल काय म्हणतो? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, तसंच वचन आहे हे. आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. त्याला गॅरंटी आहे का हे मध्येच विसरतील. यांना परत एकदा सांगायला पाहिजे, आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. काय लोकांना याचा अर्थ कळत नाही. त्यांना याचा एवढाच अर्थ वाटतो, प्रभूने आम्हाला नम्र राहायला सांगितलंय, आम्ही नम्र आहे, आशीर्वाद. तसं नाही रे येड्या, त्याचा अर्थ आहे, त्याच्या मागे पण काहीतरी दडलंय. एखादा तुमचे काही 5-50 हजार रुपये घेऊन पळाला आणि तुम्ही इकडं डायरेक्ट हिरोशिमा नागासाकी, देवा त्याचं असं कर, देवा त्याचं वाटोळं कर, त्याचं. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमच्या पैशातला 1 रुपया पण तुम्हाला परत मिळणार नाही. का? तुमच्यामुळेच. जो घेऊन पैसे फरार झालाय त्याला तुम्ही एवढे शाप दिलेत, आयुष्यात वरच येणार नाही कधी. तुम्ही म्हटलं देवा त्याला आशीर्वादित कर, देव त्याला अशी बरकत देईल का तो परत येऊन म्हणेल 50 घेतले, 1 घे तुला, डबल. पण तुमच्या शापामुळे तो बरबाद झालाय. म्हणून देव म्हणतो, अरे आता तरी सुधरा. वैऱ्यांना शाप द्यायला तर तुमचंच नुकसान आहे. तुम्हाला आशीर्वादित केलंय ना मी, तुम्ही पण आशीर्वाद देणारे बना. हालेलुया. ज्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या त्यांना, ज्यांनी तुमचा छळ केला त्यांना, सुनेने टोमणे दिले तर तिला, सासूबाईंनी खालीवर बोललं तर, सासऱ्यांनी रागाने बघितलं तर, रस्त्यावर कोणी शिवीगाळ केली तर. बरं बरं बरं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात ठेवणार का सगळे? प्रत्येक समय आशीर्वाद द्या. लूक 6:28 मध्ये लिहिलंय, लूक 6:28, लूक चॅप्टर 6 वर्स 28, लूक 6:28. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्या शाप देणाऱ्यांचे शब्द एक दिवशी बदलतील, कारण तुम्ही त्यांना आशीर्वादित केलंय. त्यांनी तुमच्याकडे शाप पाठवलेत, पण आब्रामासाठी आब्राम म्हणतो की परमेश्वरा तू माझी ढाल आहेस. परमेश्वर आब्रामासाठी काय आहे? ढाल आहे. परमेश्वर स्वतः त्याला म्हणतो, आब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे. आता ज्याची ढाल देव आहे त्याला शाप कसे काय लागतील? आशीर्वाद लागतील. कारण ढाल म्हणते चल थोडे येऊ दे इकडं, आशीर्वाद. परत तो ढाल उभी करतो. हालेलुया. ती ढाल अशी ढाल आहे
की ज्याच्यातून फक्त आशीर्वाद येतात, शाप येऊ शकत नाही. त्या ढालीच्या आड तुम्ही आहात, सुरक्षित आहात. त्याच्यामुळं कधी कोण काय बोललं, वाईट शब्द, शिवीगाळ, अपमान, कुणी शाप देऊन टाकतं, तुझं कधीच असं नाही होणार, तुझं हे नाही होणार, ते होणार नाही, हसायचं म्हणायचं हे तर आम्हाला लागतच नाही. हालेलुया. बोलून तुझी शक्ती वाया गेली, फरक नाही पडत. तो एकदम असं ताव खाऊन खाऊन बोलेल, पण तुम्ही अगदी शांत चित्ताने उत्तर द्यायचं. काहीच नाही चालणार यातलं. कारण माझ्या देवाने सांगितलंय, वैऱ्याचं कुठलंही हत्यार तुझ्यावर चालणार नाही, वैऱ्याचं कुठलंही वेपन तुझ्यावर चालणार नाही. हालेलुया. कारण तुझा देव तुझ्या बरोबर आहे, तो तुझी ढाल आहे. मग ज्या वेळेस तुम्हाला शाप देणाऱ्यांना तुम्ही आशीर्वाद देता, जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद देता, त्यावेळेस देव त्यांना आशीर्वादित करतो, त्यांची मनं बदलतो. संत पौलाचा खूप छळ झाला, खूप निर्बत्सना झाली. त्याने काय केलं? 1 कोरिंथ 4:12 मध्ये, 1 कोरिंथियन्स चॅप्टर 4 वर्स 12, संत पौल काय म्हणतो पहा, आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो, आमची निर्भत्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो, आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करतो. निर्भत्सना झाली तरी आम्ही आशीर्वाद देतो, निरंतर आशीर्वाद. काही हो, त्या परिस्थितीत आम्ही आशीर्वाद देतो. हे कुणाला शक्य आहे माहिती आहे का? जो आशीर्वादित आहे त्याला शक्य आहे. जो आशीर्वादित नाही, जो स्वतः शापित आहे, तो नुसता शाप देत राहतो. कारण त्याच्यात काय आहे? म्हणून आमच्या मुखातून दुसऱ्यांसाठी चांगले शब्द निघाले पाहिजेत. चांगलं बोला, चांगलं बोला, चांगलं बोला. कधी तुम्हाला कळेल पण हा मरणार आहे, पण तरी तुम्ही बोललात की देव त्याला जीवन देणार आहे. तुमच्या शब्दाची किंमत एवढी आहे की परमेश्वर त्या शब्दांची आठवण करेल, त्या मरणाऱ्याला परमेश्वर नवीन जीवन देईल. हालेलुया. तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, आणि म्हणून शब्द जपून वापरा. हालेलुया. आमच्या मुखातून नेहमी आशीर्वाद निघाले पाहिजेत. आता काय होतं की कधी कधी देवाचे आशीर्वाद, परमेश्वराने दिलेले आशीर्वाद कधी एवढे आमच्यावरती प्रबळ ठरतात की ते आशीर्वाद जगासमोर आपल्याला घोषित करणं गरजेचं असतं, आणि जगाला हे कळालं पाहिजे की ह्या व्यक्तीला देवाचा आशीर्वाद आहे. आमीन. ऐका, उत्पत्ती 14 अध्याय 17 ते 24 पर्यंत भरपूर मोठी मालमत्ता, खूप पुष्कळ मोठी मालमत्ता अब्रामाला मिळत होती. पण अब्रामाने काय उत्तर दिलं ऐका. जेनेसिस चॅप्टर 14 17 to 24. उत्पत्ती 14 17 ते 24. कदरला गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यांना मारून तो माघारी येत असता, म्हणजे 5 राजांना 318 लोकांना आपल्या सोबत घेऊन अब्रामाने कदरला गोमर आणि त्याच्याबरोबरच्या अजून 4 जण 5 राजांना हरवून त्यांना ठार करून अब्राम विजयी होऊन सगळी सदोम गमोराची जी प्रॉपर्टी त्यांनी लुटून नेली होती ती सगळी त्याने परत रिटर्न घेऊन आला. आणि मग पुढे काय, माघारी येत असता त्याला भेटायला सदोमचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येतवर सामोरा गेला. आता तिकडून कळालं की अब्राम जिंकून आलाय, आता ज्याचं सगळं लुटून नेलंय असा तो राजा, सदोमचा राजा भेटण्यासाठी निघालेला आहे. सदोमचा राजा, सदोम गमोरा जी शहर आहेत त्यापैकी हा सदोमचा राजा अब्रामाला भेटायला गेला. का? कारण की त्याची मालमत्ता अब्राम परत सोडवून आणत आहे. खूप आनंदाचा प्रसंग आहे त्याच्यासाठी. 18 वचन. आणि शालेमाचा राजा, सदोमाचा नाही, शालेमचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्याला सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. एक तर सदोमचा राजा निघालाय, तिथं आलाय, आणि दुसरा कोण राजा आहे? शालेमचा. शालेम म्हणजे शांती, शांतीचा राजा. या ठिकाणी मल्कीसदेक भाकर आणि द्राक्षरस घेऊन त्याला सामोरा आलेला आहे अब्रामाला. त्याने त्याला असा आशीर्वाद दिला. कोणी? मल्कीसदेकने. आमेन. शालेम म्हणजे शांती, आणि शांतीचा राजा एकच आहे.
येशू ख्रिस्त. त्याच्यात काय इकडं तिकडं उजवी डावीकडं वळायची गरजच नाही. हा कोणता कालखंड आहे? या कालावधीमध्ये अजून निवास मंडपाची स्थापना झालेली नाही. हा असा काळ आहे की अजून याजक काय कोणालाच माहित नाही. याजकाचं नाव इथं सुरुवातीला आलेलं आहे आणि तो मल्कीसदेक याजक, परात्पर देवाचा याजक त्याला म्हटलेला आहे. आणि सगळ्यात शेवटचा याजकाचं नाव सांगा. 12 रत्न घातलेला, शुभ्र केस वगैरे, पहिला आणि शेवटचा याजक येशू ख्रिस्तच आहे प्रियांनो. जर मल्कीसदेक पहिला याजक आहे तर वधस्तंभावरती जाणारा तो शेवटचा याजक आहे. कुठल्या याजकाची लायकी आहे? त्याचं रक्त घेऊन पवित्र स्थानात जायची. पापी माणूस काय घेऊन जाणार? त्याला स्वतःचं रक्त स्वतःला सादर करावं लागलं. त्याच्यासारखा कोणी पवित्र याजक नाही. तोच आपला राजकीय याजक आहे, मुख्य याजक तो आहे. आमीन. बरं, एवढं कळालं की तो मुख्य याजक आहे. तो तिथं आला, साक्षात परमेश्वर त्याला आशीर्वादित करत आहे अब्रामाला. आणि तो आशीर्वाद काय आहे? आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो. आमीन. मल्कीसदेकच्या मुखातून काय निघतंय? जो आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव. सगळ्यांनी आमेन म्हणा. तुम्हाला आशीर्वाद देणारा कोण आहे? आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ज्याने अब्रामाला आशीर्वाद दिला त्याने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. सगळ्या गोष्टीचा स्वामी. त्याच्या आशीर्वादापेक्षा मोठे आशीर्वाद कोणाचेच नाही. हालेलुया. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ज्याने अब्रामाला आशीर्वादित केलं. त्या आशीर्वादाने अब्राम आशीर्वादित झालाच. जंगलात राहायचं तरी त्याच्यासारखी बरकत कोणाला नव्हती. हालेलुया. आकाशातले तारे परमेश्वराने दिले. हालेलुया. अशी संतती दिली, असा आशीर्वाद दिला. अब्रामाचे आशीर्वाद मोठे आहेत कारण त्याला कुणी आशीर्वादित केलं? परमेश्वराने, यहोवा देवाने आशीर्वादित केलं. आता पुढं बघा. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला, दशमांश देऊन टाकला जे आणलं होतं त्याचा. मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, माणसे मला द्या. कारण की या राजांनी काय केलं? काही लोकांना गुलाम बनवून नेलं होतं. हा व्यक्ती म्हणतो, सदोमचा राजा म्हणतो, माणसं मला द्या, मालमत्ता तुम्ही ठेवा. जेव्हा शहरं लुटली जातात, सगळ्या अख्ख्या शहरातलं सोनं नाणं चांदी, या मुंबईत किती सोनं नाणं चांदी किती पैसे असतील, ते लुटून 5 राजे घेऊन गेले. अब्राम रिटर्न आणतो त्याला पूर्ण पॅकेज मिळत होतं एकट्यालाच. सदोमचा राजा म्हणतो, हे सगळं तुम्ही घ्या, फक्त माणसं मला द्या, सगळा पैसा अडका जे असेल ते तुम्ही घ्या. अब्रामाचं उत्तर बघा. पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याच्या समोर मी बाहू उभारून सांगतो की. अब्रामाने आपले हात उंच करून सांगितलं. काय सांगितलं पहा? देवाच्या उपस्थितीत, तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहण्याचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हाला कारण न मिळो. हालेलुया. एक कशी परिस्थिती बघा. अब्राम मधोमध उभा आहे. 2 राजे आहेत. एक राजा शालोमचा राजा. तो शालोमचा राजा मल्कीसदेक. इकडं सदोमचा राजा, त्याचं नाव काय होतं? सदोमचा राजाचं नाव नाही माहित? मला पण नाही माहित, तिथं लिहिलंच नाही तर मी कुठून सांगू. इकडं सदोमचा राजा आहे, इकडं शालेमचा राजा, इकडं सदोमचा राजा. दोन्ही राजे. हा राजा म्हणतो, आकाशाचा स्वामी पृथ्वीचा स्वामी तो तुला आशीर्वाद देऊ. रिसीव. हालेलुया. कुठले आशीर्वाद घेतलेत? परात्पर देवाचे.
आणि हा म्हणतोय सोनं नाणं घे, हट बाबा मला नको तुझं. हे मोठे आशीर्वाद आहेत. हालेलुया. तराजू सारखी स्थिती आता इथं. अब्राम मधोमध आहे, तराजू सारखी. कोणाचं पारडं जड आहे? कुठले आशीर्वाद घ्यायचेत? शालेमच्या राजाचे घ्यायचेत की सदोमच्या राजाचे घ्यायचेत? हीच परिस्थिती तुमच्या समोर आहे. हालेलुया. अब्रामाच्या ठिकाणी आज तुम्ही आहात. देव म्हणतो की मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे. त्याचे खरे आशीर्वाद ज्याच्यामध्ये दुःख नाही, ते आशीर्वाद देव तुम्हाला देत आहे. ते आशीर्वाद परमेश्वर तुमच्यासाठी मोकळे करत आहे. आज नंतर असं लाईफ जगा माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो. माणसासमोर हात पसरू नका. माझा विश्वास आहे ज्या देवाने एलियासाठी कावळे पाठवले, तुमच्यासाठी कांबळेला पाठवलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याने एलियासाठी कावळे पाठवले, तो देव तुमची गरज पूर्ण करणार आहे. हताश होऊ नका. अशी प्रार्थना करा. त्या काळात केलंस, ह्या काळात पण तू करणार आहेस. लाचारीचं जीवन जगू नका. हालेलुया. देवावर भरोसा आहे तुमचा. अब्राम प्रोसेसमध्ये श्रीमंतीच्या आणि संपन्नतेचा आशीर्वाद दिलाय आत्ता त्याला. एखादा असता आजच्या काळातला तर म्हणला असता जशी आपली इच्छा. कारण अब्रामाला माहित होतं, आत्म्यात त्यांनी ओळखलं होतं, हे लोक देतील आणि आयुष्यभर सांगत राहतील अब्रामाला कोणी संपन्न केलं? आम्ही केलं. देवाचं नाव आहे का त्याच्यात? माणसाचं गौरव आहे. जिथं माणसाचं गौरव होईल ती गोष्ट वर्ज्य करून टाका. हालेलुया. ती किती मोठी असो, काही असो, जिथं मनुष्याचं गौरव होईल त्याच्यापासून दूर राहा. पण अशा गोष्टी प्राप्त करा. तुम्हाला उजवी डावीकडे बोलायचा चान्सच नाही राहायला पाहिजे. कोणी म्हणेल हे कोणी केलं? माझ्या देवाने केलं. हालेलुया. हा आशीर्वाद कसा आला? माझ्या परमेश्वराने दिला. ही गोष्ट तुझ्या जीवनात कशी घडली? माझ्या परमेश्वराने घडवली. तुमच्या साक्षीमध्ये तुमचा यहोवा देव झळकला पाहिजे. तुमच्या येशूचं नाव उंच झालं पाहिजे. पवित्र आत्म्याचं गौरव झालं पाहिजे. तुमच्या जीवनामधून देवाचं नाव उंच झालं पाहिजे. हालेलुया. अब्रामाने संपत्ती नाकारली, कारण त्या संपत्ती बरोबर दुःख होतं. त्या संपत्ती बरोबर दुःख होतं. आज देवाकडे अशी प्रार्थना करा, तुला जेवढे द्यायचे ते दे, मी घ्यायला तयार आहे. हालेलुया. कारण तुझ्या देण्यामध्ये कधी दुःख नसतं, कधी त्याच्यात यातना नसते. 12 शिष्य होते. एक दिवशी एक अचानक पैसेवाला झाला. डायरेक्ट 30 रुपये, एक वन शॉट डायरेक्ट 30 सिल्वर कॉइन्स. एवढी मोठी किंमत त्याला झटक्यात मिळाली. पण त्या 30 रुपयात शांती होती का? मन नुसतं का असावीस, मी निर्दोष जीवाला धरून दिलंय, आता मी काय करू, आता मी काय करू. मंदिरात, हो मी त्याला धरून दिले, पैसे रिटर्न घ्या. आम्ही नाही घेणार बाबा, आम्ही त्याला धरला, आता त्याचा कारवाई चालू झाली, आता तू तुझं बघ. फेकून दिले मंदिरात पैसे. आता जिथं पैसे टाकले मंदिरात ते लोक पण बोलले, अरे यार निर्दोष जीवाचे पैसे ते काय चर्चच्या ऑफरिंग मध्ये टाकू नये, उचला लवकर, एक शेत विकत घ्या ओपऱ्या लोकांना पुरण्यासाठी. त्या पैशाने मरणच घेतलं त्याने, कळतं आपल्याला. आणि नंतर जाऊन नेकलेस घेतला त्याने, गळफास, यहुदाने गळफास घेतला आणि असा लटकला. त्या दिवशी 4 लोक लटकले होते. 3 वधस्तंभावर होते आणि गळफासाला लटकला होता. 2 नरकासाठी सिद्ध, 2 स्वर्गासाठी सिद्ध. समजेल त्याला, समजेल बायबल वाचणाऱ्यांना. हालेलुया. संधी होती सगळ्यांना बदलण्याची, सुधारण्याची. पण ज्याला स्वीकारता आलं त्यांचे आशीर्वाद मोकळे, ज्याला स्वीकारता नाही आलं त्यांच्यासाठी ते शाप झाले.
आज ज्यावेळेस देव तुमच्यासाठी आशीर्वाद बोलतो त्यावेळेस देवाकडे प्रार्थना करा. काही लोक एवढी दगदग करतात आयुष्यात, बोलू, त्यांना दिवसा चैन नाही, ही गाड्यात घालायची नाही, समाधान. त्यांना रात्री पण चैन नाही, बेचैन, नुसते बेचैन. का असावीस? मला हे काम करायचंय, मला ते काम करायचंय, मला अजून एक बिझनेस ऍड करायचा आहे, आता मला ते पण करावं लागेल, मला ते पण करावं लागेल. कदाचित आज त्या गडबडीतून तुम्ही जात असाल. कदाचित माझा संदेश आज तुम्हाला वाटत असेल की पास्टर हे बोलतायत, त्यांचं बोलणं बरोबर आहे, पण मी काय करू देवा, मला समजत नाही. देव मार्ग काढेल आज रात्री तुमच्यासाठी. तो तुम्हाला सांगेल एक्झॅक्ट तुम्हाला काय करायचं आहे, एक्झॅक्ट तो तुम्हाला सुचवून देईल. पवित्र आत्मा तुम्हाला रिव्हील करेल की काय केल्याने तुम्हाला बरकत मिळणार आहे, काय केल्याने बरकत मिळणार आहे. काही लोक चर्चला असं सारखं दांड्या मारतात, माझ्याशी जास्त बोलत नाही. मग त्यांना विचारलं तर काय नाही, खूप खोटं बोलावं लागतं कामात. मी म्हणतो त्या नोकऱ्या सुटाव्यात तुमच्या. खूप लबाड्या कराव्या लागतात, खूप शिव्या द्याव्या लागतात, खूप असं करावं लागतं. सुटू दे देवा यांच्या त्या नोकऱ्या. तुमच्या कामाने तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे, तुम्हाला तो आनंद मिळाला पाहिजे की तुमचं ते छोटंसं जरी काम असेल ना, तुम्हाला त्याच्यातून देवाचं गौरव करता आलं पाहिजे. ती नामांच्या घरी ती लहान मुलगी होती, काय चाकर होती, चाकर, पण नामान झुकवलं तिने. चल माझा देव खरा आहे, तिकडं जायचं, इथं नाही. तिकडं निघ, त्या इस्रायलला जा, इस्रायल मध्ये देव आहे, तिकडं जा, तुझं सगळं परिवर्तन होणार आहे, तुझ्या आजार निघणार आहे, सगळं तिथं जा. त्याचं परिवर्तन झालं, मान्य करावं लागलं त्यांना. हा देव कोण आहे, त्याचं सामर्थ्य काय. उत्पत्ती 4 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये ना काईन आणि हाबेलाचे अर्पण आहेत. पटकन वाचतो. जेनेसिस चॅप्टर 4 वर्सेस 1 to 5. उत्पत्ती 4 1 ते 5. आदामाने आपली स्त्री हवा हिला जाणले, ती गर्भवती होऊन तिने काईनाला जन्म दिला. हा पहिला मुलगा त्यांचा. ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल ह्याला जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला, पण काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले, हाबेलानेही आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. आमेन. दोघं भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. थोरला काईन, धाकटा हाबेल. काईन होता शेतकरी, हाबेल होता मेंढपाळ. एक दिवस आला, दोघा भावांनी अर्पण आणलं आपलं. काईनाने त्याच्या शेतीच्या उत्पन्नातलं घेऊन आला आणि हाबेलाने त्याच्या मेंढरातून काहीतरी आणलं देवासाठी द्यायला. दोघांनी देवाला समर्पित केला. त्यांची देणं देवाच्या सन्मानासाठी होतं, पण परमेश्वराने काईनाचं अर्पण मान्य केलं नाही. त्याने फक्त हाबेलाचं मान्य केलं. दोघा भावांमध्ये चढाओढ. उसका ही लिया, मेरा क्यों नहीं लिया. हा प्रश्न त्यांनी देवाला विचारायला पाहिजे होता. माझं का नाही घेतलंस देवा तू, माझं काय चुकतंय मला सांग, मी बदलायला तयार आहे. पण त्याने त्याला ट्विस्ट केलं आणि आपल्या भावाचा द्वेष करू लागला. तुझंच कसं काय मान्य होतं, माझं का मान्य होत नाही. परमेश्वराशी त्याचा वार्ताला पुढं लिहिलेला आहे. परमेश्वर त्याला समजून सांगतोय काईनाला, सुधर, नीट हो. परमेश्वर त्याला संधी देतोय.
पण त्याला ती संधी नकोय. आणि सरते शेवटी काईनाने भावाला बरोबर एकटं गाठून त्याचा वध केला. काईनाचं अर्पण देवाला मान्य झालं नाही. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या वचनांमध्ये अब्राहम एक आशीर्वाद वर्ज करतो, एक आशीर्वाद तो मान्य करतो. परमेश्वर पण एकाचं मान्य करतो, एकाचं मान्य करत नाही. कारण की जे शुद्ध अंतःकरणाने तेच परमेश्वराने हाबेलाचं मान्य केलं. आज तुमच्या पुढे पण अशी काही परिस्थिती येऊ शकते. परमेश्वराला विचारता आलं पाहिजे की परमेश्वरा तुझ्यापासून काय आहे. प्रत्येक आलेली गोष्ट देवापासूनच आहे असं नाही. काही इकडून येईल, काही तिकडून येईल, काही परमेश्वरापासून येईल, काही सैतानाचे ट्रॅप असतील. मागील दिवसात खूप झालं. एका बहिणीचा दुबईहून फोन आला मला, पास्टर प्रेयर करा, देवाने मला खूप ब्लेस करायचं ठरवलंय. बोललो यू आर ऑलरेडी ब्लेस्ड. काय झालं? पास्टर मला लॅपटॉप आणि कितीतरी करोड रुपये येणार आहेत आणि मला आयफोन येणार आहे, मला बाप फोन येणार आहे, मला हे. बोला सिस्टर कंट्रोल कंट्रोल, सिस्टर कंट्रोल. काय झालं? काय झालं? बोला तर. मला मेल आलाय पास्टर, त्यांना ते मला देणार आहेत. म्हणलं सिस्टर ट्रॅप आहे, देवाचा आत्मा स्पष्ट सांगतो ट्रॅप आहे, तुम्ही फसणार आहेत. त्या सिस्टरनी मला 2 महिने फोन केला नाही आणि 2 महिन्यानंतर लई रडून रडून फोन केला. हालेलुया. 2 लाख गेले पास्टर. किती? 2 लाख. अशा लोकांना 2 लाख गेलेत. समोरच्यानी सांगितलं तुला पहिले ॲडव्हान्स भरावा लागतील, मग तुझ्या वस्तू तुला रिलीज केल्या जातील. ॲडव्हान्स घेतला, अजून काही रिलीज झालं नाही. रिसेंटली खूप ऑनलाईन फ्रॉड चालू होते. देवाने मला दाखवले 15 जानेवारी नंतर त्यांचं प्रमाण एकदम कमी होणार आहे. खूप कॉल कमी झालेत, जाणवलं तुम्हाला? पण ज्यावेळेस ते परत येतील त्यावेळेस पैशावाले लोक रस्त्यावर येणार आहेत. मी परत सांगतो, त्याच्यामुळं चर्च नेहमी अलर्ट राहा. कोणत्याही खोट्या धोक्यामध्ये अडकू नका. हे प्रॉफिटिक वर्ड आहे, देवापासून आलाय. गव्हर्नमेंट आणि सगळे लोक, जगातले लोक सगळे एकदम टेन्शनमध्ये येणार आहेत. ह्याच वर्षी घडणार आहे, तुम्ही पाहाल. आता ते मागे जातील आणि परत जेव्हा येतील ना, ते कितीतरी लोकांचे अकाउंट रिकामे होणार आहेत. लक्षात ठेवा, देवाचा दास म्हणून सांगतोय. प्रॉफिटिक वर्ड आहे, देवाने रिव्हील केलं म्हणून मी बोलतोय. सांगण्याचं तात्पर्य हे की ज्या वेळेस 2 मनस्थिती आपल्या पुढे असतात तर देवाला आपण होकार दिला पाहिजे. देवापासून आम्ही आशीर्वाद प्राप्त केले पाहिजेत. हालेलुया. नाही म्हणण्याची आम्हाला हिंमत पाहिजे. आमेन. हालेलुया. खरे आशीर्वाद हे परमेश्वरापासून आहेत. अलीशा ज्यावेळेस नामान त्याला नजराणा घेऊन येतो, जसा त्याचा कोड बरा झाला, पाण्यातून 7 वेळा आंघोळ करतो. पहिलं तर एकदम रागवला होता. मला वाटलं बाहेर येईल तो आलिशाचा थोडा स्वभाव वेगळा होता. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काय लोक असतात ना, ला प, तसा तो नव्हता. हालेलुया. तू सेनापती तुझ्या घरचा, मी बाहेर नाही येत. हा माणूस फक्त देवापुढे झुकतो. इथं बाकी कोणाला काही किंमत नाही, देवाशिवाय काय नाही. असिस्टंट चलो जाओ उसको जाके बोलो 7 बार जॉर्डन में जाके नहा ले. तो पण विचार करत असत, काय ह्याची मला आंघोळ करायला लावली. मला वाटलं तो मला स्पर्श करून माझा कोड बरा करील. मग ह्याच्यापेक्षा मोठ्या नद्या आमच्या देशात आहेत. तिकडून एवढ्या लांब आलो का एवढीशी ती तुमची यार्देन बघायला? मग सेवकांनी समजवलं, बाबा असं करू नका बाबा. बाबा त्यांनी छोटंच काम सांगितलं तुम्हाला, आंघोळ तर करायला सांगितलं, चला आपण जाऊ यार्देनवर. ओके ओके चल. 7 वेळा ज्यावेळेस त्याने 1 2 3 असं 7 वेळा ज्यावेळेस तो पाण्यात जाऊन बाहेर येतो, 7व्या खेपेला लहान लेकरासारखं त्याचं शरीर झालं. हालेलुया. ज्यावेळेस तो रिटर्न आला ना, आधी सगळं बोलणं घमंडचं होतं एकदम. पहिलं तर राजाकडेच गेला होता, हे राजा मला बरं कर.
हालेलुया. राजाने डायरेक्ट कपडे फाडले, म्हणले यांना युद्ध करायचं म्हणून हे लोक मला असं करतात. अरे मी काय देव आहे का? राजा म्हणतो मी काय देव आहे तुझा कोड बरा करायला? मग कुणी सांगितलं अलिशाकडं गेलं तर अलिशा बाहेर आला नाही. राजा भेटलाय पण सेवक भेटला नाही. हालेलुया. कधी पास्टर नाही भेटले तर नाराज होऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पास्टरला देवाशी कनेक्ट राहू द्या प्रियांनो. हालेलुया. पास्टर देवाबरोबर जेवढा वेळ घालवतील तेवढे ते जास्त देवामध्ये वाढत जातील. हालेलुया. ते आपल्यासाठी जास्त महत्वाचं. आणि मग जसं तो बरा झाला त्याचे शब्द बिब्द सगळं बदललं, त्या नामांचं बोलणं बदललं. आता पुढं काय म्हणतो ऐका तो. दुसरं राजे 5वा अध्याय 14 ते 16. सेकंड किंग्स चॅप्टर 5 वर्सेस 14 to 16. दुसरं राजे 5 14 ते 16. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनीत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला. हे मला खूप आवडलं एकदम. हालेलुया. काही लोक असे नदीत आंघोळ केली, बरे झाले, माझा निरोप द्या, मी बरा झालोय, मी चाललो आता गावाकडं. हालेलुया. ते 9 कुष्ठरोगी होते ना, ते तसेच होते. तू चाललास का माग? आम्ही पण बरे झालो, सांग त्याला आम्ही चाललो आता. ते रिटर्न नाही आले. धन्य आहेत ते लोक की जे परत फिरून प्रभूला धन्यवाद देतात. हालेलुया. जे फक्त चमत्कार घेऊन निघून जातात त्यांच्यापेक्षा ते आशीर्वादित आहेत जे परत फिरून देवाकडे येतात. का? कारण अजून मोठे आशीर्वाद त्यांच्यासाठी मोकळे केले जातात. सगळी मंडळी घेऊन तो परत आला देवाच्या माणसाकडे. त्याच्या समोर उभा राहून म्हणाला. कुणासमोर? ह्या वेळेस अलिशा त्याला भेटला. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. ह्या वेळेस त्याला अलिशा भेटला. आधी नाही भेटला, आधी आतूनच निरोप. आता त्याला भेटला. त्याच्या समोर उभा राहून तो म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराना स्वीकारावा. तू मला बरं केलं, ही तुझी फीस घे. थोडक्यात असंच झालं. अलिशा काय म्हणतो? तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. आमेन. हालेलुया. ज्याला देवाने आशीर्वादित केलेला आहे त्याला कोणापुढंच हात पसरण्याची गरज पडणार नाही. तो वरून पाठवेल, भरभरून पाठवेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला देईल तो, त्यावेळेस तुमच्यावर कोणी मोठेपणा दाखवणार नाही की त्याला मी श्रीमंत केलंय. तू नाही, माझ्या देवाने केलेलं आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. 2025 मध्ये अशी बरकत देव तुम्हाला देत आहे की ज्या आशीर्वादामध्ये तुम्ही दुःख पाहणार नाही. इतकी तुम्हाला गोड झोप लागेल ना. काही लोकांनी मला मेसेज करतात, स्वप्न पण तसेच पडतात नेगेटिव्ह. मला कोणीतरी पकडून नेलंय पास्टर, असं स्वप्न पडलंय, मला काहीतरी असं झालंय. तुम्हाला एवढी शांत झोप लागेल ना, तुम्हाला एकदम मनात एकदम आनंद वाटेल. जे केलंय ते माझ्या देवाने केलंय. खरंच समाधान, स्वर्गीय आनंद तुम्हाला मिळेल. आमेन. या आपण उभे राहू, एक लहानशी प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. प्रार्थना करतो या समयी प्रभू तुझ्या या निवडलेल्या सर्व संत गणांना तुझ्या पवित्र रक्तात घे. तुझ्या कृपेने, तुझ्या सामर्थ्याने आज अशा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनावरती मोकळे कर की ज्या आशीर्वादामध्ये क्लेश नाहीत प्रभू. ज्या आशीर्वाद तुझपासून आहेत ते तुझ्या योजनेतले ख्रिस्त येशूमध्ये असलेले परिपूर्ण स्वर्गीय आशीर्वाद आपल्या लोकांवरती तू दे. तुला धन्यवाद देतो प्रभू. समाधानी जीवन प्रत्येकाला दे. शांतीपूर्ण आरोग्यदायी जीवन, सामर्थ्यवान जीवन,
प्रतिदिनी प्रतिदिनी प्रत्येक क्षणोक्षणी तुझ्या लोकांना जाणवत राहू दे की देवाच्या आशीर्वादाचा हात माझ्या जीवनावरती आहे. तुझी ती कृपादृष्टी प्रत्येकाला जाणवू दे. धन्यवाद प्रभू, आज तुझे खरे स्वर्गीय आशीर्वाद आपल्या लोकांना दिलेस. शालेमच्या राजाचे आशीर्वाद आम्हाला हवेत देवा, सदोमचे नकोत प्रभू. आम्हाला तुझपासून आशीर्वाद हवेत. असत्यातले वाईट गोष्टीतल्या गोष्टी आम्हाला नको आहेत प्रभू. तुझपासून येणारे खरे आशीर्वाद आज तू मोकळे केलेस. धन्यवाद देतो. ही सर्व प्रार्थना विनंती उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.